आपण आता आहोत पश्चिम घाटामधल्या एका गर्द जंगलात। जसा जसा पावसाळा ओसरतोय तसं तसं हे जंगल हिरव्या रंगाने तरारून उठलं। तुम्ही थोडासा अंदाज लावू शकता आपण नेमकं कुठे आहोत? आपण आता आहोत मुंबई महानगरीच्या अगदी मध्यावर्ती बोरिवली नॅशनल पार्क मध्ये। जगभरामध्ये अगदी मोजकी शहरं आहेत ज्या शहरांना इतकं देखणं जंगल लाभलेलं आहे। मुंबईचं हे संजय गांधी नॅशनल पार्क या शहराचं हृदय फुफ्फुस सगळं काही आहे। मुंबईचं संजय गांधी नॅशनल पार्क ऑक्टोबर महिन्यात हिरव्यागार रंगात न्हालेलं असतं। कान्हेरीच्या गुंफा, तुलसीचा भरभरून वाहणारा तलाव आणि शिलोंढाची रानवाट, हे जंगल बिबट्याचं आहे। पण बिबट्याच्या निमित्तानं इथल्या जंगल वाटांवरून फिरलं की अनेक आश्चर्यकारक गोष्टी पाहायला मिळतात। इथे तर तेरडा दिसतोय पण आणखीन पण रानफुलं आहेत। हा जो पिन कुशन आहे बघ, हां हां, विशेषतः अंताला ती निळी फुलं आहेत। हां, म्हणजे एक वेलवेटी आपण तासण्या ठेवण्यासाठी जो बॉक्स एकदम मऊ आहे, तसंच मऊ आहे, त्यामुळे त्याला नाव पिन कुशन दिलं आणि फुल पण आहे। बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे आयझॅक किहिमकर या जंगलात गेली 20 वर्ष येत आहेत। इथली रानफुलं आणि फुलपाखरं बघावी तर त्यांच्या सोबतच। शहरामध्ये असं जंगल असणं हे फार, पूर्ण जगामध्ये असं फार कमी असे जागा असते जे शहरामध्ये एक असं मोठं छानसं आणि ओरिजिनल जंगल असं हे आहे। आणि हे आम्हाला म्हणजे मुंबईकरांना हे देणगी आहे निसर्गाची। आणि त्यात तुम्हाला बिबळ्या पण सापडतो, फुलपाखरही सापडतात, तिकडे पक्षी आहेत आणि विविध जातीची रानफुलं आहेत। आणि त्यात मुख्य म्हणजे 2 गोड्या पाण्याची तलाव आहेत मोठी, जी आपल्याला पाणी पुरवठा करतात। तर त्यासाठी हे जे अभयारण्य आहे ते नुसतं फुलपाखरं आणि पक्षीसाठी नाही, पण ते आम्हा सर्वांसाठी आहे। जंगलामध्ये तेरडा, कुरडू, रानभेंडी ही खास रानफुलं फुलतातच। पण यावर्षी या जंगलामध्ये फुललीये ती तब्बल 8 वर्षांनी फुलणारी निळी जांभळी कारवी। हे वाळलेल्या पानासारखं दिसणारं ओक लीफ बटरफ्लाय, हे फुलपाखरू दिसल्याशिवाय इथली नेचर ट्रेल पूर्णच होत नाही। हो, हलतंय ते। या जंगलात जगातला सगळ्यात मोठा ॲटलास मॉथही दिसतो। जगातला सर्वात मोठा पतंग म्हणजे ॲटलास मॉथ सुद्धा इथे आढळतो। परवाच म्हणजे गेल्या रविवारी इथे 2 ॲटलास मॉथ, 3 दिसले होते। आणि इकडे म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंट अगदी आवर्जून लोकांना आमंत्रण देऊन दाखवते, बघा ॲटलास मॉथ पहा, जगातला सर्वात मोठं पतंग, म्हणजे जवळजवळ 11 इंच याची रुंदी असते पंखाची, आणि ते इथे आढळते। नॅशनल पार्क मध्ये पॅगोडा अँट्सचं घरटंही हमखास दिसतं। आता आपण बघणार आहोत हे आहे पॅगोडा अँट नेस्ट, म्हणजे मुंग्यांनी बांधलेलं पॅगोडा सारखं घरटं। पालापाचोळा, माती आणि त्यांची लाळ हे सगळं मिक्स करून या मुंग्या हे घरटं बांधतात। आणि या घरट्यामध्ये एक सुतार पक्षी सुद्धा राहतो, तो याच्यामध्ये अंडीही घालतो। एक वेगळ्याच प्रकारचं सहजीवन आहे। पण आपण जर ह्या पॅगोडा अँट नेस्टची जी फांदी आहे ती थोडीशी जरी हलवली तरी सुद्धा या मुंग्या आक्रमक होतात आणि अटॅक करतात। पावसाळ्याच्या दिवसात या जंगलात ओरिएंटल ड्वार्फ किंगफिशर हा सप्तरंगी खंड्याही पाहायला मिळतो। हे सगळं वैविध्य इथे असलं तरी हे जंगल ख्यातनाम आहे ते बिबट्यासाठीच। वन्यजीव संशोधक नयन खानोलकर आणि त्याच्या सहकाऱ्यांना याच जंगलामध्ये बिबट्याची ही मादी आणि तिच्या बछड्याचं दुर्मिळ दृश्य मिळालंय।
2 वर्ष बिबट्यांवर संशोधन करणाऱ्या निकित सुर्वे सोबत आम्ही शिलोंढाच्या ट्रेलवर गेलो। संजय गांधी नॅशनल पार्क मधल्या शिलोंढा ट्रेलवरून आता आपण चाललोय आणि आपल्या सोबत वन्यजीव संशोधक निकित सुर्वे आहे। गेली 2 वर्ष निकितनं बिबट्यांवर संशोधन करण्यासाठी या जंगलातल्या पायवाटा पिंजून काढलेल्या आहेत आणि कदाचित निकित सोबत गेलो तर बिबट्या नाही पण बिबट्याच्या काही खुणा तरी दिसू शकतील ना निकित? नक्कीच। बिबट्या हा वाघासारखा सहजासहजी जंगलात दिसत नाही। त्याच्यावर संशोधन करणाऱ्या निकितला सुद्धा तो फक्त 3दा दिसलाय। स्क्रेप करून पाण्याउठावर गेला असेल का तो लेपर्ड? हे रेग्युलर वाट आहे त्याची यायची जायची। ओके, तुम्हाला बिबट्या दिसत नसला तरी तो तुमच्याकडे पाहत असतो हे मात्र नक्की। बिबट्या हा निशाचर प्राणी आहे आणि त्यामुळे त्याच्या वाटांवर संध्याकाळी इन्फ्रारेड कॅमेरे लावले की त्यामध्ये त्याचं दर्शन होऊ शकतं। बिबट्या दिसत नाही, तो नेमका कुठून जातो कळत नाही, मग तुम्ही या वाटा नेमक्या शोधता कशा जिथे कॅमेरे लावता येतील? तसं आपण मगाशी बघितलं की वाटेवर विष्ठा मिळाली तर त्याचा अर्थ हा होतो की या वाटेवर बिबट्या जातो नक्कीच जातो आणि अशा जेव्हा वाटा नक्की होतात त्या वाटेवर आम्ही कॅमेरे लावतो। आम्ही एका ठिकाणी 2 कॅमेरे या कारणासाठी लावतो की प्रत्येक बिबट्याची जी उजवी आणि डावी बाजू आहे या दोन्ही वेगळ्या वेगळ्या असतात, त्यामुळे दोन्ही बाजूंचे फोटो मिळणे हे खूप गरजेचं आहे। एकदा मी पण लावून बघणार आहे हा कॅमेरा। आपण कुठे लावायचा, किती हाईटला? या झाडावर आपण गुडघ्याच्या लेवलला लावूया कारण बिबट्या त्या हाईटने जातो। ओके, असे जेव्हा कॅमेरे तुम्ही काढता तेव्हा त्याच्यात खूप काय काय आलेलं असतं की त्याच्यात सगळ्या जंगलातल्या गमती रात्री काय काय घडलंय ते सगळं त्याच्यात ट्रॅप झालेलं म्हणजे फक्त बिबट्याच नाही आणखी पण प्राणी दिसू शकतात, प्राणी जातात, काही कित्येक वेळा असं एक छोटूस रान मांजर जातं किंवा एक ऊद मांजर ज्याला म्हणतात सिवेट, त्यांचाही बरेचदा फोटो येतो। याच कॅमेरा ट्रॅप मध्ये निकितला नर मादी बिबटे आणि त्यांचे बछडे दिसलेत। त्याच्याकडे या बिबट्यांचे अनेक किस्से आहेत। मला 2 कपल्स आठवत आहेत। एक होता त्यातला काण्या आणि पाणी। तर सर्वात आधी पाणी, तिचा एकटीचा फोटो येत राहायचा त्या ठिकाणी। ती एक सदर्न साइड ऑफ द पार्क, गोरेगाव भागात एक जागा आहे, तिकडे ते लोकांचा फोटो येत राहायचा आणि 1-2 दिवस गेल्यानंतर तिच्याबरोबर काण्याही आला आणि तेव्हा ती जी घटना घडली की काण्याला जे लक्षात आलं, अरे मी एकटा हिच्याबरोबर आलोय पण मला कॅमेराने टिपलंय आणि त्यामुळे त्याचा तो असं एकदम सरप्राईज लुक त्याचं त्या फोटोमध्ये आलाय। निकितच्या संशोधनात संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये 35 बिबट्यांची नोंद झाली आहे। एक मस्तीखोर करून आमचा एक बिबटा होता, तर तो त्याच्या आई बरोबर म्हणजे मस्तीखोर आणि त्याची मादी आई हे दोघं जात होते आणि ह्यांचा फोटो आलाय। तर मादी पुढे होती आणि मस्तीखोर मागे होता। तर मस्तीखोरने त्या मादीचा फोटो घेताना त्याला ते लक्षात आलं आणि त्याला काय त्याच्या मनात आलं काय माहिती, त्याने तो गेला त्या कॅमेराला बघितलं, त्याने त्या कॅमेराला एक पंजा मारला, तो कॅमेरा खाली पडला, जेणेकरून त्याचं नाव आम्ही मस्तीखोर ठेवलं। आणि याच्या व्यतिरिक्तही त्याने 2 ते 3 वेळा असं केलंय की जाऊन त्याला काय माहिती कॅमेरा एवढा आवडायचा की नाही आवडायचा, तो फोटो काढून झाला की कॅमेरा जाऊन कॅमेराला मारायचा। संजय गांधी नॅशनल पार्कच्या 105 चौरस किलोमीटरच्या हद्दीत हे बिबटे निर्धोकपणे फिरत असतात आणि त्यांच्यासाठी इथे भरपूर खाद्यही आहे। संजय गांधी नॅशनल पार्कच्या हद्दीत आता तरी बिबट्यांची घनता खूपच चांगली आहे, पण जंगलाच्या हद्दी आपल्यासाठी जवळचं आरे कॉलनीचं जंगलही त्यांचंच आहे। मुंबईचं संजय गांधी नॅशनल पार्क आणि इथले बिबटे जागतिक पातळीवर पोहोचले ते नॅशनल जिओग्राफिकच्या या फोटोमुळे। बिबट्यांचे हे फोटो आहेत ठाण्याचं जंगल आणि आरे कॉलनीच्या भागातले। वन्यजीव संशोधक नयन खानोलकर, राजेश सानप, कुणाल चौधरी हे कार्यकर्ते जंगलालगतच्या या भागात बिबट्यांचं सर्वेक्षण करतायत।
अर्बन लेपर्ड्स या संघटनेच्या कार्यकर्त्यांना इथेच सापडली बिंदू नावाची बिबट्याची मादी. 3 महिन्याचं पिल्लू आम्ही गेले 2 वर्ष फॉलो केलं. त्यामध्ये ती एका हॉटेलमध्ये घुसली होती, त्याच्यानंतर ती फिल्म सिटीमध्ये फिरायची, त्याच्यानंतर ती आरेमध्ये यायची. तो आम्हाला एक पूर्ण ट्रेंड मिळाला. सो बिंदू ही केस स्टडी आमच्यासाठी खूप महत्त्वाची होती, कारण की लोक म्हणतात की आरे कॉलनीतले बिबटे हे स्ट्रेट लेपर्ड आहे, म्हणजे ते येऊन जाऊन करतात. पण आमच्या स्टडीमध्ये तेव्हा असं कळलं की काही लेपर्ड असे असतात की जे रेसिडेन्शियल असू शकतात या एरियाचे. पर्यावरण आणि वन्यजीवनानं समृद्ध असलेल्या याच आरे कॉलनीमध्ये मेट्रो 3 कारशेडचा प्रकल्प येतोय. सरकारनं केलेल्या पर्यावरण अहवालामध्ये मात्र इथे काहीच वन्यजीवन नाही असं म्हटलंय. मुंबईमध्ये सगळ्यात कमी मोकळी जागा अवेलेबल आहे. एन्क्रोचमेंट हा एक प्रॉब्लेम. मेट्रो कार डेपोचं इकडे जे काय आता एस्टॅब्लिश करायचं चाललं आहे तो एक दुसरा इश्यू आहे. प्रवास म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरची जी काय गरज आहे त्याबद्दल दुमत असण्याचं काही कारणच नाही. पण त्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी इको सेन्सिटिव्ह झोनचा बळी द्यायचा का, हे एक आपल्यालाच ठरवायला लागेल. आरे कॉलनीला वाचवण्यासाठी मुंबईमध्ये सेव्ह आरेची चळवळ उभी राहिली. पण अजूनही हा प्रकल्प इथून रद्द झालेला नाही. त्यातच आता या जंगलातून बोरिवली ठाणे या अंडरग्राउंड हाईवेचाही प्रस्ताव आहे. इस प्रकार के जो प्रोजेक्ट्स, इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जो प्रस्तावित हैं, तो उसमें निश्चित रूप से हमारा ये कहना है कि साहब आप बायोडाइवर्सिटी इम्पैक्ट स्टडी जो है इसकी वो करवाना लाजमी है, वो ज़रूरी है. ये पहले हम जान लें कि इस टाइप के जब इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स हम प्रपोज कर रहे हैं या सोच रहे हैं तो उससे नेशनल पार्क की बायोडाइवर्सिटी पे किस प्रकार का परिणाम हो सकता है. और अगर कोई परिणाम नहीं है तो बहुत ही अच्छा है. तो मेरा तो कहना है कि फिर हम लोग उसको सर्टनली कहेंगे कि हाँ, मतलब ऐसा करने में हरकत नहीं. और अगर परिणाम है तो फिर उस परिणाम को हम ऑफसेट कैसे कर सकते हैं, मिटिगेट कैसे कर सकते हैं. तो वो अगर हमारी कोई सोच है तो वो भी बहुत अच्छी बात. संजय गांधी नॅशनल पार्क लगतच्या या भागात याआधी बिबट्यांचे हल्ले होण्याच्या घटना घडत होत्या. पण 2013 पासून इथे एकही हल्ला झालेला नाही. म्हणजे जिथे प्रॉब्लेम आहे तुम्ही तुमचे लेपर्ड जिथून घेऊन जा, म्हणजे त्यांना माहित असतं की काय करायचं, युजली माहित असतं आणि काय नाही करायचं. मुंबईकर्स फॉर SGNP या वन खात्याच्याच उपक्रमाचे स्वयंसेवक या जंगलालगतच्या रहिवाशांमध्ये जागृती करतायत. इव्हेंच्युअली आम्ही म्हणजे त्यांना काही हे करत नाही की लेपर्ड जिथून निघून जातील, तुम्ही चिंता करू नका. देर आर नो फॉल्स अशुरन्सेस. ऑल वी टेल देम इज इट्स नॉट पॉसिबल की लेपर्ड इथे नाही येणार. जर तुम्हाला कमी करायचं असेल, त्याचं मूवमेंट कमी करायचं असेल, तर तुम्ही तुमच्या सराउंडिंगमधले डॉग्स कमी करा. दॅट्स द मेन थिंग. कारण त्याला खाणं नसेल तर तो बाहेर येणार कशाला. आई हैव डन मेनी स्कूल सेशंस और जो रिएक्शन बच्चों से मिला है, कभी भी ऐसे नहीं मिला कि हम लोग अच्छा क्या करें, हम लोग को वो लेपर्ड खाएगा. वेरी रेयरली ऐसे रिएक्शन मुझे मिला है. उनका अमेजमेंट है एक तो रिएक्शन कि हाँ लेपर्ड है. बहुत छोटे बच्चे तो उनको कुछ ज़्यादा पता नहीं, लेकिन वो अमेजमेंट है कि अच्छा लेपर्ड है. तो उसके बाद प्रिकॉशंस उनसे शेयर किया तो वो समझ जाते हैं. और उनका एक्चुअली टिल नाउ आई हैव जो भी एक्सपीरियंस मिला है बच्चों से, वो सब है कि हाँ हम लोग को ये लेपर्ड चाहिए. एटलीस्ट दिस इज़ नॉट व्हाट दे हैव सेड, लेकिन वो मैसेज पास होता है कि वी वांट द लेपर्ड, वी डोंट ट्रैप नहीं करना, उसको निकालना नहीं, कि हाँ हम लोग ये जो सेफ्टी आप बता रहे हैं वो करेंगे. लोक आता नॅशनल पार्कमध्ये जास्त येतात आणि नॅशनल पार्कच्या बद्दल अवेअरनेस आहे. आता मी वडाळ्याला राहतो, तिथे लोकांना नॅशनल पार्क काय ते माहीत नाही, कारण की वडाळा आणि बोरिवली खूप लांब आहे. पण मी वडाळ्यापासून इथे येतो कारण की मला इथे चांगलं वाटतं. हे एन्व्हायरमेंट मला तिथे नाही भेटत. आणि जे लोक जेव्हा ते डिस्कवर करतात की त्यांना इथे काय भेटतं, त्यांचा ॲटिट्यूड चेंज होतो. संजय गांधी नॅशनल पार्कचं जंगल बिबट्यांसाठी राखून ठेवलंय, पण हे जंगल मुंबईकरांसाठी आहे.
आपल्याला पाणी देणारं, स्वच्छ हवा देणारं हे मेट्रो जंगल जपायलाच हवं.